नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत की कस्टमरचा जर ब्लाऊज पीस लहान असेल तर कशा पद्धतीनं मोठे साईजचं माप त्यामध्ये बसवायचं आहे. तर तुम्हाला दाखवते की हा ब्लाऊज पीस किती आहे. तर बघू शकता. तर हा आहे 80ला पण थोडंसं कमी आहे. बघू शकता 78 आहे. म्हणजे 80 सेंटीमीटर मध्ये सुद्धा तुम्ही 40 साईजचा कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीनं बसवायचं, तर खूप छान, खूप सोप्या ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे आज. तर काय होतं, नवीन ज्या असतात ना मैत्रिणी शिकणाऱ्या, तर कुठलाही पार्ट कुठे ठेवला तर आपला ब्लाऊज अजिबात बसणार नाही. पण अगदी आपण ट्रिक वापरून व्यवस्थित आपण प्रत्येक पॅटर्न सेट केला ना, तर नक्कीच आपला व्यवस्थित ब्लाऊज बसतो आणि कटिंग पण होतो. तर ह्या सिक्रेट ट्रिक तुम्हाला कोणीही सांगणार नाही, पण मी कस्टमरचे ब्लाऊज कशा पद्धतीनं कटिंग करते हे सगळ्या सिक्रेट ट्रिक मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करत असते. तर बघू शकता. आता हा आहे ब्लाऊज. तुम्हाला आता दाखवते. कटोरी सुद्धा बघू शकता किती मोठी आहे. तर हा 40 साईजचा आहे. तुम्हाला मेजरमेंट करून दाखवते मी. तर हे बघू शकता. हा आहे बरोबर, हे बघा, चौथा भाग 10 इंच 40 चेस्टचा आहे. 1.5 इंच मार्जिन घेतलेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, सर्व पार्ट व्यवस्थित बसवणार आहोत. तर कस्टमरला थोडीशी उंची ब्लाऊजची जास्त हवी आहे, म्हणून थोडंसं मी खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं बंद बाजू माझ्या साईडला घेतलेली आहे, सुट्टी बाजू मी त्या साईडला ठेवलेली आहे. आणि आता आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित जसं हा पॅटर्न आहे ना, तसं आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, हा झाला आपल्या पाठीमागच्या भागाचं मार्किंग. तर आता आपल्याला काय करायचं आहे, भाईचा आहे ना माप इथे बसवून घ्यायचा आहे आपल्याला इथे. आणि त्याच्यानंतर ज्या भागाला आपण कटोरी जोडतो ना, तो हा भाग, तर तो भाग आपल्याला इथे ठेवायचा आहे व्यवस्थित सेट करून. ह्याच पोर्शन मध्ये, म्हणजे जिथं आपल्या मुंड्याचा आकार असतो ना, तिथंच हा पोर्शन बसवायचा, म्हणजे हा भाग बसवायचा. म्हणजे जेणेकरून काय होतं की ह्या भागाला खूप कापड लागतं. तुम्ही इथे इथे कुठेही ऍडजस्ट केलं ना, तर तो पॅटर्न बसणार नाही, मग बाकीचे भाग बसणार नाही. त्यामुळे व्यवस्थित तो मुंड्याच्या ठिकाणीच हा भाग बसवायचा. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीनं. हे असं ह्याचं मार्किंग केलेलं आहे. तर आता आपल्याला बसवायचा आहे कटोरीचा भाग. तर बघू शकता, कटोरीचा भाग जो आहे ना, तो आपल्याला ह्या भागात बसवायचा आहे. तर तो व्यवस्थित सेट कुठं होतो, ह्या बाजूने होतो का त्या बाजूने होतो, हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. आणि मगच आपल्याला कटिंगला सुरुवात करायची आहे. तर असं पण एकदा बघून घ्या, म्हणजे व्यवस्थित सेट होत ह्या बाजूला होतोय का. तर बघू शकता ह्या साईडला व्यवस्थित ऍडजस्ट होते, कटोरी क्रॉस मध्ये व्यवस्थित बसते. तुम्ही बघू शकता ह्या साईडला किंवा ह्या साईडला, ज्या पण साईडला ती व्यवस्थित सेट होईल त्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने कटोरी ठेवून घ्यायची आहे. पण ती क्रॉस मध्येच आली पाहिजे, म्हणजे आपलं कटोरीचं फिटिंग खूप परफेक्ट बसतं. तर बघू शकता ह्या पद्धतीने या भागामध्ये मी व्यवस्थित कटोरी सेट करून घेतलेली आहे. आपल्याला चेक करायचं आहे, म्हणजे कटोरी ठेवताना व्यवस्थित ह्या साईडला अशी व्यवस्थित बसती सेट होती का, ह्या साईडला व्यवस्थित सेट होती, हे आपल्याला 1-2 वेळा चेक करून मगच मार्किंग करायचं आहे, त्याच्या अगोदर नाही. म्हणजे व्यवस्थित सेट झाल्याशिवाय कटिंग करायचं नाही. तर बघू शकता इथं आपला छान कटोरीचा भाग बसलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की भाई, बरोबर भाई अशी बसवायची. जो खोली आहे ना, ती ह्या साईडला घ्यायची, म्हणजे कटोरी आपली कट होणार नाही. व्यवस्थित खोली खोली जर त्या साईडला घेतली आपण मुंडा खोली, तर हा भाग बघू शकता एखाद्या वेळेस इथून कट होऊ शकतो.
त्यामुळे जी खोली असते ना, मुंडा खोली, ती व्यवस्थित आपल्याला त्या पद्धतीने ह्या साईडला ठेवून घ्यायची आहे. तर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता त्या पद्धतीने. आणि आता आपल्याला बसवायची आहे योगपट्टी. तर योगपट्टी सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायची आहे की व्यवस्थित कुठल्या साईडला ती ऍडजस्ट होती, व्यवस्थित कशी बसवून घ्यायची आपल्याला. ह्या साईडला व्यवस्थित ऍडजस्ट होत असेल तर इथं आपल्याला हा भाग ठेवायचा आहे आणि खाली आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. तर बघू शकता सर्व पार्ट अगदी व्यवस्थित बसवलेले आहेत. आणि जो गळ्याचा येतो ना इथला भाग, त्यामध्ये आपल्याला गोटपट्टी काढायची आहे. तर आता आपल्याला सर्व कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर आता कटोरीचं कटिंग करून घेऊयात. त्याच्यानंतर आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर ज्या भागाला आपण कटोरी जोडतो त्या भागाचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघू शकता ह्या पद्धतीने ह्याचं पण झालेलं आहे. आता योगपट्टीचं कटिंग करून घेऊयात. तर आता बघू शकता मैत्रिणींनो, तर हे झालेलं आहे पाठीमागच्या भागाचं कटिंग. हे झालेलं आपलं भाईचं व्यवस्थित कटिंग. हे झालेलं आहे कटोरीचं कटिंग. त्याच्यानंतर आपल्या ज्या भागाला कटोरी जोडतो त्या भागाचं कटिंग. आणि हे योगपट्टीचं कटिंग. आणि त्याच्यानंतर जो हा पार्ट राहतो ह्यात कंबरपट्टी, गोटपट्ट्या आणि हुकलूक पट्टी, हे सर्व भाग आपल्याला बसवायचे आहेत. तर मैत्रिणींनो, कमी ब्लाऊज पीसमध्ये मोठ्या साईजचं ब्लाऊज कशा पद्धतीनं बसवायचं ही खूप छान सोपी ट्रिक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही सुद्धा कमी ब्लाऊज पीसमध्ये मोठ्या साईजचा ब्लाऊज नक्की बसवू शकता. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.